जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. फक्त या 15 गोष्टी नक्की करा. नंबर 1, तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. यामुळे लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान नक्की मिळेल. नंबर 2, घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहा. जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगी एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती नक्की होईल. एक काठी सहज तुटू शकते, परंतु त्या काठ्यांची मुळी बांधली तर ते तोडणे अशक्य असते. नंबर 3, चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीही वाईट बोलू नका. तो किंवा तो करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील. आपल्या माणसांची मनं जपायला शिका, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते. घरच्या गोष्टी कधीच चौपाटीवर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील. त्यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती कवडी मोलाची होते. नंबर 4, आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटे केले तर सगळे खुश राहतील. हे वाटे सगळे आनंदात असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही. बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटणीमधून निर्माण होतात. त्या नात्यांमधील प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आईवडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. नंबर 5, बहिणीने भावाला समजून घेतले पाहिजे. फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्या भावासोबत भांडत बसून. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाला हातामध्ये बेडी पडेल असे काहीही करू नका. नंबर 6, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख, चिंता, क्लेश कमी होईल. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल. कोणतेही आजार मागे लागणार नाही. नंबर 7, एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेवलं पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल की नाही, तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न मनामध्ये येऊ देऊ नका. कारण विचार करून माणूस खंगतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून घेतो. नंबर 8, राहण्यापुरतं घर बांधा. खूप जास्त पैसा, अडका, प्लॉट, शेती याच्या मागे लागू नका. हल्ली आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात. त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका. गरजेपुरते नक्की कमवा, परंतु आपली माणसं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका. आयतं मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात. आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचे असेल तर मेहनत करायला शिकवा. नंबर 9, जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी फार काही कमवून ठेवण्याची गरज नाही भासणार. आणि जर तुमची मुलं नालायकच असतील तर तुम्ही कितीही कमवून ठेवले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली असतील, कर्तृत्वान असतील तर स्वतःच्या हिमतीवर काहीही कमावतील. नंबर 10, आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही. गैरमार्गाने कमवलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाही. हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात. नंबर 11, धन संपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसं जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतात. नंबर 12, माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतात आणि कुत्री पाळायला लागतात. त्यांना टॉमी, जिम्मी असे गोंडस नाव देऊन कवटाळतो, कुशीत घेतो आणि त्यांचे
लाड करतो. पण आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरवायला घेऊन जातो. धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो. धर्म करायला लागतो. नंबर 13, कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागतेच, हे विसरून चालणार नाही. नंबर 14, शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणे टाळा. कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असे त्यांना वाटते. नंबर 15, बहिणीने भावाकडे अधूनमधून येणं जाणं चालू ठेव. बहिणीला घरी बोलवत जा आणि वहिनीला सुद्धा मान द्यायला शिका. साऱ्यांची मनं जपा, म्हणजे ती माणसं तुम्हाला जपतील. यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. गोळ्या औषध कमी होते आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळते. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. गोळ्या, औषध, दवाखाना, कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा तुम्हाला कंटाळा येईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.